मराठा आरक्षणासंदर्भात गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही साऱ्या देशाचं लक्ष मुंबईकडे होतं, कारण मुंबईमध्ये आले होते आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते उपोषणासाठी, आमरण उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील, ज्यांचा उल्लेख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा असा सुद्धा केला जातो। त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या, आरक्षण या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली, सगळे आपापल्या गावी परतले। मात्र यानंतर वेगळाच वाद उपस्थित झाला, कारण मराठा समाजातूनच तज्ञ मंडळी म्हणू लागले की हे काही आरक्षण वगैरे नाही, हा कुठला काही जीआर वगैरे विशेष नाही, आणि जे काही आधीच सुरू होतं तेच पुढच्या पानावर सुरू आहे, मग हे सगळं कशासाठी? आणि यावरती आता स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा उत्तरं दिलेली आहेत, आणि याच विषयावर सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः मराठा आरक्षणाचे समर्थक, मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आता मोठं आंदोलन उपोषण उभारलं, ते मनोज जरांगे पाटील। जरांगे पाटील जी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर। माझा अगदी पहिला प्रश्न आहे, सगळं वातावरण आपल्या समोर आहे, एकीकडे आंदोलनाचा यशस्वी सांगतेचा गुलाल उधळलेला आहे, पण त्याच वेळी टीकेचे वार सुद्धा तुम्ही झेलताय, आणि ते यावेळी दुसऱ्या कोणाकडून नाही, मराठा समाजातील तज्ञांकडून झेलताय। आपलं काय म्हणणं आहे? पहिलं तर दादा, तुमचं मनापासून आम्ही खूप खूप 7 करोड समाजाच्या वतीनं, गोरगरीब गरजवंताच्या वतीनं कौतुक आणि तुमचे आभार मानतो, धन्यवाद देतो की तुम्ही वेळेवरती तारणहार म्हणून गोरगरिबांच्या बाजूने आवाज उठवला। हा समाज तुमचा तो शब्द आणि तुमचे त्याचे ते वापरलेले समाजाच्या हिताचे शब्द, संविधानात कायद्याच्या चौकटीतले तुमचे शब्द आमच्यासाठी खूप सहकार्याचे आणि मोलाचे ठरले। त्याबद्दल तुमचं जोशी सर पहिलं मनापासून धन्यवाद, कौतुक करतो, तुमचे धन्यवाद मानतो। धन्यवाद। हे चालूच असतं। आता काय एवढं मोठं कार्य करायचं म्हणल्याच्या नंतर काही गोष्टी सुरूच असतात, कोणी चांगलं म्हणणार असतो, कोणी वाईट म्हणणार असतो। हा प्रवाह हा प्रत्येक याच्यात असतो, आपण त्याच्यावर नाराज व्हायचं नसतं, त्याच्यावर प्रतिक्रिया पण द्यायच्या नसतात, कारण शेवटी आपलेच असतात। जरी आपला बोलला तरी जाऊ द्या, बोललाय का न बोललाय, त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे की ही दुरुस्ती करा। आपण त्याच वेळेस सांगितलं होतं, जर JR मध्ये काही चूक नाहीये, पण जर असेल त्याच्यात आपण 5-7 शब्द काढून टाकायला लावले, तर 5-7 शब्द म्हणतो मी, हे तुम्हाला पहिल्यांदा सांगायलोय पुढारी चॅनलच्या माध्यमातून, ते ताबडतोब काढायला लावले। पण काय असतीलच तर आपण त्यांच्याकडून शब्द घेतला होता विखे पाटील साहेबांनी मंत्रिमंडळाकडून, की तुम्हाला सुधारित JR सुद्धा काढावं लागेल जर काही वाटलं आमच्या काही लोकांना, तर त्यांनी कबूल केलेलं आहे। त्यामुळे त्याच्यात काय एवढं बोभाटा करायचा आणि ओळायचं नारडायचं काहीच कारण नाही ना। समाजाला मिळायला लागलं, झटलाय, गोरगरीब समाज भाकरी चटणी खाल्ली रस्त्यावर बसून, जे होणारच नव्हतं ते झालंय। दादा, एकच वाक्य सांगतो, आमचं हैदराबादचं गॅजेटियर असून सुद्धा आमची नोंद आंध्रात आहे, पण महाराष्ट्र सरकार जवळ रेकॉर्डवरच नव्हतं हैदराबाद गॅजेट। पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75-76 वर्षात किमान ओळख का व्हायना आली, एक ओळख का व्हायना। कसं की एखादा आमच्याकडे जमीन आहे आणि जमिनीचा पुरावा ओळख सुद्धा नाही सातबाऱ्यावर, किमान आता सातबाऱ्यावर नाव आलं, किंवा आता आपण असं म्हणू आता रजिस्ट्री झाली, फेर होईल ना, फेर म्हणजे अंमलबजावणी, रजिस्ट्री मध्ये JR। हैदराबाद गॅजेटियरचं लय मोठं काम झालं। एक मराठा राहत नाही दादा, एक कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, एक मराठा ठेवत नाही मी मराठवाड्यातला। पण मग जरांगे पाटीलजी, सरसकट सर्व मराठा समाज कुणबी होणं आणि त्या योगे OBC आरक्षण मिळणं, इथपासून आता मनोज जरांगे पाटलांचा प्रवास हा मराठवाड्यातील सगळे मराठे कुणबी होणं असा झालाय असं मानायचं? नाही, तसं कुठं म्हणलं मी। आपलाचा आत्ताचा जो विषय आहे JRचा, ते मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियर त्यांनी घेतलं, सातारा संस्थांचं घेतलं, म्हणजे नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, हे सगळे जिल्हे त्याच्यात बसायला लागलेत, आणि मराठवाड्यात हे आमच्या 8 बसायला लागलेत, म्हणजे जवळपास 95-96% जिंकला आम्ही। राहायला उर्वरित महाराष्ट्र, थोडा उर्वरित राहिला तर समिती काम करते ना, त्यांच्याच महाराष्ट्रभर कोणीच राहणार नाही, कोणीच राज्यात कोणीच राहणार नाही। फक्त सवती भाकर ताटात वाढली, पुरी खाल्ली तर नरड्यात फसन, एक घास खाल्ला तर ती समाजाच्या हिताची, ती पचल आणि आपण निर्णायक टप्प्यावर जाऊ। आडमोठपणाच्या भूमिकेनं थोडंसं जड जाण्याची शक्यता असते। आपण दममानी घेऊन 75 वर्ष काहीच नव्हतं, 2 वर्षात तुम्हाला 3 कोटी मराठ्याला आरक्षण दिले, 2च वर्षात, आणि गॅजेट पण 2 दिलेत। हैदराबाद संस्थांचं आणि सातारा संस्थांचं गॅजेट सुद्धा कोणी नाव घेत नव्हतं,
आपण ते वरी आणलं की सातारा संस्थांचा गॅजेटियर घ्या. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा बसल्यावर दादा खाली काय राहिलं? समजा तुमचा असा प्रश्न होता जोशी दादांचा की सरसकट सोडलं का काय, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र झालं काय राहिलं खाली? जरांगे पाटीलजी, एक आणखी मुद्दा होता यातला की तुम्ही आरक्षण यावेळी सोडताना सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मध्ये आणूनच सोडणार म्हणून, पण आता या बाबतीत अनेक तज्ञ म्हणतात की हे कुणबी जे जे सिद्ध होतील त्यांनाच, म्हणजे आधी कुणबी सिद्ध होतील त्या योगे ते ओबीसीमध्ये जातील, म्हणजे प्रक्रिया आहेच अजून, सरसकट नाही झालेलं. तर हे जे सरसकटवरनं आपण त्याला आपण म्हणूयात समजूतदारपणा दाखवणं म्हणा किंवा थोडासा ऍडजस्ट करणं म्हणा, पण हा एक प्रकारे आपण थोडंसं व्यवस्थेचं पण सुद्धा, म्हणजे शासनाचं म्हणणं होतं की सरसकट देता येत नाही कारण त्याला चॅलेंज केलं जातं, आरक्षण हे क्लेम करावं लागतं व्यक्तीला. तर शेवटी हा युक्तिवाद तुम्ही मान्य केला जरांगेजी? मान्य केल्यापेक्षा आपण समाजाचं एखाद्याचं कल्याण करायचं गोरगरिबाचं ठरवलंय. समाजाने जर आपल्यावर जबाबदारी टाकली बरं, तर आपण पाऊल कोणत्या दिशेने टाकतोय? आपल्याला काट्याच्या रस्त्याने जायचंय का चांगल्या रस्त्याने जायचंय? काट्याच्या रस्त्याने गेले तर काटे काढीत जायला वेळ लागेल. चांगल्या रस्त्याने गेलो तर थोडं आपण व्यवस्थित जाऊ, इजा होण्याचे चान्स कमी असते. बरं, त्याच्यामुळे आपण टप्प्याने जातोय. पहिल्या सुरुवातीला 58 लाख नोंदी घेतल्या, 5-5, 6-6 एका नोंदीवरती प्रमाणपत्र म्हणलं तरी 3 कोटी मराठी महाराष्ट्रातले आज आरक्षणात गेले. 3 कोटी लहान आकडा नाही हो. आता गॅजेटने मराठवाडा जाईल हो आणि पश्चिम महाराष्ट्र जाईल. लोक सुखकर होतील, लोकांचे लेकरं पोरं बाळ सुखी समाधानी होतील. बरं, आणि मी प्रामाणिकपणाच्या जोरावरती करतो, जिद्दीच्या जोरावरती करतोय. मी मॅनेज होत नाहीये माझ्या समाजाचा, म्हणून माझ्यावर विश्वास आहे. कोण नाव ठेवतंय किंवा कोण काय म्हणतंय मी याच्यावर देण देत नाही. का देत नाही? हे कधी विरोधच करतात ना, कधी पण. त्यामुळे आपण काय लक्ष द्यायचं? आपण आपलं काम करत राहायचं. समाजाला माहिती आहे. बघा दादा, हो, चूक माझ्याकडून होऊ शकते, समाजाकडून होऊ शकते, तुमच्याकडून होऊ शकते. बरोबर आहे. चूक अमान्य करत नाहीत आम्ही, परंतु चुकीतून सुधारून आपण पुढे जातो. एक एक तुम्ही जसं म्हणले की एक एक घेऊन तुम्ही शेवटी सरसकटला चिटकायला लागलात. तसंच असतं. आपल्याला छत्रपती शिवरायांनी स्वराज्य दिलं, राज्यांनी एकदाच किल्ले नाही घेतले, तर एक घेतला, दुसरा घेतला, मग तिसरा ठोकून काढा, चौथा घेतला, 5वा हाणला, मग मावळे आराम करते, आता हत्यार घासलेलं नाही येतं, धार लावा लागन, परत थांबले, 2 पावलं मागं पुढं करून अन्यायाविरुद्ध जी शक्ती होती बरं, तिला संपून टाकलं राजांनी. आपल्याला गनिम्या काव्याने जावं लागेल तर समाज सुखी होईल, नसता समाजही अडचणीत येईल आणि आपण करणारे अडचणीत येऊ. नुसतेच मोर्चे मग तर हे 45 वर्षापासून आहे. बरोबर, नुसतेच रास्ता रोको 45 वर्षापासून आहे. समाजाच्या हाती काय लागतंय? काय नाही. मी हाती लावून दिलं, रिझल्ट दिला समाजाला, म्हणून समाज म्हणतो बराबर आहे जे, आणि चुकला तरी सुधारित दुसरा घेईल ना. मी आहे ना, कुठं फुटलोय? जरांगे पाटीलजी, यामध्ये आपण जे सांगताय आणि या संदर्भातल्या सगळ्या बातम्या वाचल्यानंतर एक लक्षात येत आहे की एखाद्या माणसाच्या, एखाद्या मराठा व्यक्तीच्या घरामध्ये वडिलांकडनं जी वंशावळ आहे त्यामधला कुणाचा तरी कुणबी दाखला असेल तर तो अधिक जुना का दाखला असेल ना, तो लवकरात लवकर त्या माणसापर्यंत आणून ठेवणे आणि त्यायोगे त्या माणसाचा कुणबी सिद्ध करणे आणि मग ओबीसी आरक्षण, ही प्रक्रिया आता गतिमान होईल. आणि सातारा आणि हैदराबाद गॅझेटमुळे तर ती प्रक्रिया जी तुम्ही आधीच केली होती ती आणखी गतिमान होते. पण प्रश्न असा आहे की ज्यांचं फक्त मराठा आहेत आणि ज्यांच्या वंशावळीमध्ये वडिलांकडच्या, कारण आपल्याकडची सगळी वंशावळ म्हणते की ती वडिलांकडची वंशावळ मानली जाते, त्यात जर का कुणबी नसेल, आता ह्याच्यामध्ये पुढचा 2 मुद्दे आहेत. तर अशा मराठ्यांनी काय करावं, त्याच्यासाठी आपल्या मनात काय आहे? आणि दुसरा भाग, आता ज्या कुणबी नोंदी सापडत आहेत ते पाहता एकूण मराठा लोकसंख्येच्या तुलनेमध्ये मराठवाड्यामध्ये त्या नोंदी जरांगेजी मर्यादित आहेत. त्यामुळे माझे 2 प्रश्न आहेत की ज्या मराठा व्यक्तीच्या वंशावळीत, वडिलांकडच्या वंशावळीत जर का कुणी कुणबी नसेल तर त्या मराठ्याचं काय होणं आपण पाहता, काय केलं पाहिजे त्या बाबतीत? की ज्याच्या नोंदी नाहीयेत त्यांच्यासाठी हैदराबाद गॅझेटियर आहे, त्याच्यामध्ये उल्लेख आहे. बरं, त्याप्रमाणे आता तिथे संख्या आहे की 1,23,000 संभाजीनगरला, आज एक नाहीये जिल्ह्यात. बीड जालन्याला 97,000, एक पण नाही. हे कुठे गेले? बरं, म्हणजे हैदराबाद गॅझेटियर असं सांगतं की मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. कसा? हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे. बरं, म्हणून इथला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाहीये, हे मी खात्रीनं सांगतो. आणि अभ्यासकांचं पण हेच म्हणणं आहे, कुणबी नोंदीचा याच्याशी काहीही संबंध नाही.
कारण कुणबी नोंद नाही म्हणून तर गॅजेट त्यांच्यासाठी आहे. बरं बरं जरांगीजी, आता फक्त तिकडे अडचण अशी येते की त्या नोंदीच्या अनुषंगाने त्यांची वंशावळ शोधता येईल. माझा पुन्हा मी प्रश्न का विचारतो, कारण हा असंख्य मराठ्यांच्या मनातला आहे की आता आमच्याकडे असा कुठलाही दाखला नाही की ते कुणबी त्यांच्या वडिलांच्या वंशावळीत कोणी आहे. आता तुम्ही म्हणता किमान आपण मराठवाड्यापुरता बोलूया, महाराष्ट्र सोडून देऊयात. तर हैदराबाद संस्थानाच्या त्या गॅझेटनुसार मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांमध्ये 1-2.5 लाखाच्या आसपास काय तेव्हाची कुणबी मराठाची नोंद सापडलेली आहे. तुमचा असा सिद्धांत आहे की त्या 2.5 लाखाच्या नोंदीमुळे मराठवाड्यातले सरसकट सगळे मराठा कुणबी ठरतील. फक्त माझा आपल्याला प्रश्न आहे, हे शासनानं अशाच्या अशा शब्दात मान्य केलंय का? तशा पण केलंय आणि दुसऱ्या अँगलनं पण केलंय. बरं, दुसरा कोणचा की गॅजेटियरच्या नुसार पूर्वी हा आंध्रात असताना, हैदराबाद स्टेटला असताना इथला मराठा सगळा कुणबी होता. हा विनाट अखंड महाराष्ट्रामध्ये सामील झाला. बरं, त्याच कुठली आठ ठुली नाही. नागपूर करारनं तरी करार केला, आम्ही करार पण केला नाही. त्या आधारे इथला सगळाची सगळा मराठा हा कुणबी आहे. कायद्याने सरकारी दस्तऐवजा नाही. त्यामुळे इथला मराठा 100% सगळा कुणबी होणारे आणि कुणबी आहेत. त्या नोंद मिळालेल्या नोंदीच्या आधारे पण आणि गॅजेटियर मधल्या नोंदीच्या जी संख्या आहे त्याच्या आधारे पण एखाद्या गावात 1881 ला 1901 ला जर 30 घरं दाखवलेत एखाद्या गावात, तर आज त्या 30 घराचे म्हणजे 30 माणसं पकडू आपण, त्या 30 माणसाचे 200-250 लोक झालेत. बरं, हे सगळे कुणबीच आहेत. याच आधारावरती गाव लेवलवर त्यांनी समिती गठीत केली. त्याच्याकडे पुरावे नसतील तर शेतीच्या सातबारा म्हणा, बटाई पत्र, प्रतिज्ञापत्र म्हणा, याच्या आधारावरती ते त्यांना घेणार आहेत. बरं, ते कसं घेणार आहेत तर गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे. त्यामुळे आम्ही कोणाचं घेत नाहीयेत. आमच्या असणाऱ्या नोंदी गॅजेटियरच्या त्या आधारे मराठवाड्यातला, खरंच सांगतो स्पष्ट मनानं पुन्हा एकदा, कुठलीही कायदेशीर अडचण नाही. हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला मराठा हा सगळा कुणबीचे हे सिद्ध होतंय. फक्त आता अंमलबजावणी करून त्यांचे प्रतिज्ञापत्र घेऊन कुणबी प्रमाणपत्र वाटप गॅजेटियरच्या आधारे करणं गरजेचं आहे. आणि ते सरकार करेल. यावेळेस 100% देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना फसवणार आता नाहीयेत. जर काही नाराजीच असेल कोणाची, आमच्या एखाद्या बांधवाची, त्यांनी काय सूचना असेल तर ती करावी. सुधारित JR मध्ये त्याची दुरुस्ती करण्यात येणार आणि ते आपण त्यांच्याकडून बांधून घेतलेलं आहे तसं. पण पुन्हा पुन्हा हे सिद्ध करून सांगतो की पहिले कुणबी प्रमाणपत्रावरती तो आधार घेऊन सुद्धा मराठवाड्यातला मराठा कुणबी होतो. आणि दुसरा गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे सुद्धा मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी होतोय. जरांगीजी, आपण 1 आणि 2 महिन्याची मुदत दिलेली आहे आपल्या एकूण मागण्यांच्या अनुषंगाने. त्यामध्ये एक आहे की मराठ्यांना OBC मध्ये टाकण्याच्या बाबतीतला, आणि दुसरा मुख्य मुद्दा आहे की कुणबी नोंदी सिद्ध करण्याच्या बाबतीत आपण तशा या नोंदी दिलेल्या आहेत आणि शासनाने ते मान्य सुद्धा केलेलं आहे. पण जर का या बाबतीतला काही पुढे नाही काळ, बोला जरांगीजी, पूर्ण करा. नाही, आपण 2 महिन्याची वेळ दिलेला नाही त्यांना. 2 महिन्याची वेळ याच्यासाठी दिलेला आहे की मराठा आणि कुणबी एक हे हा JR काढा, 58 लाख नोंदीचा आधार घेऊन. गिरीश महाजन साहेब त्यावेळेस असं म्हणले होते की जरांगे पाटील, तुमची मागणी अशी आहे, मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित करा. कायदा पारित करायला आधार लागतो. याला आता 18 महिने होऊन गेले ते म्हणलेले. आम्हाला पटलं. खरंय, कायदा टिकवायचा असेल, न्यायालयासमोर जायचं असेल, मराठ्यांना टिकणारं द्यायचं असलं आपल्याला आरक्षण, आपल्याला दम काढावं लागणार आहे. आपण 45-50 वर्ष दम धरला तर आपल्याला नोंदी शोधूस्तर दम काढावं लागणार आहे. आता 58 लाख नोंदीचा आधार मिळालाय. म्हणून माझं म्हणणं होतं मराठा आणि कुणबी एक हे JR काढतात. ते म्हणले थोडी आणखी किचकट प्रक्रिया आहे, आम्हाला 1-2 महिन्याचा वेळ द्या. आपण सांगितलं होतं 1 महिन्याचा देतो, पण त्यांनी ऐकलं नाही. म्हणलं ठीक आहे, 2 महिन्याचा वेळ त्याच्यासाठी दिलेला आहे. आणि दुसराही 2 महिन्याचा वेळ त्यांना आणखीन आपण सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी दिलेला आहे. बाकीच्या याच्यात कुठेही वेळ दिलेला नाही. बाकीच्या सगळ्या मागण्या, सातारा संस्थान असन, हैदराबाद गॅजेटियर असन, केसेस असतील, बलिदान गेलेले कुटुंब असतील, शिंदे समितीनं 24 तास काम करायचं, त्यांना मनुष्यबळ वाढून द्यायचं, याच्या बाबतच्या सगळ्यात तातडीच्या मागण्या आहेत. याच्यात कुठलाही कॉम्प्रोमाइज कुणी केलेलं नाही आणि कधी होणार नाही. आणि दादासाहेब, मी कधीही समाज आणि गरीब लोक सोडून कधीच काम करत नाही. मला काही करूनच घ्यायचं असतं तर मी मागच माझे लेकर सुधरून मोकळा झालो असतो.
मी त्याच्यात वाढलेला पोरगा नाहीये. बरोबर. माझं कुटुंब मला वाढवायचं आणि माझे पोरं कमवून त्यांना मोठं करायचं. मला माझं समाजाचे लेकरं मोठे करायचे. मी समाजाची मान खाली होईल असं एक पाऊल उचलत नाही. मी शब्द दिलता दादा समाजाला, मुंबईत जाणार. मराठ्यांचा कोणी जर स्वाभिमान दुखविला तर मी मुंबईत जाणार. बरं. दुसरं सांगितलं होतं, येताना ज्या ड्राफ्ट नाही घेणार, लेखी नाही घेणार, JRच घेणार. हो. तिथं सगळ्या अभ्यासकांनी, हायकोर्टातल्या सगळ्या वकील बांधवांनी सगळ्यांनी मान्य केलं योग्य आहे. त्यातले काही जणांना 4 शब्द वेगळे वाटले होते, ते पण काढले आणि 3 शब्द मला वेगळे वाटले होते. म्हणलं हे नकोच, म्हणून ते 7 आम्ही लगेच काढून टाकले. 7-8 होते ते. आणखीन काही दुरुस्ती असलेले करणार, पण मी समाजासाठी कधीही वाईट पाऊल उचलत नाही, खोटं नाटक करत नाही. पण एक खात्रीनं सांगतो, माझ्या गरिबांना माहिती आहे की आपल्या गरिबांचं पोरग गरिबांसाठी लढतंय. बरं. चुकत नाही, आणि चुकलं बी असलं तरी पुन्हा लढू. पण आता आम्ही दोघं एकमेकास साथ सोडत नाहीत. नाव ठेवणाऱ्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. नाव ठेवणाऱ्याने काय दिलं आम्हाला आता भाऊ सांगा बरं. मग काय दिलं? काय नाही. आम्ही आमचं लढलो, संघर्ष केला, उपाशी तापाशी राहिलो, रक्त जाळलं. आमच्या गरिबांनी चटणी भाकरी घेतल्या. तुम्ही स्वतः दादा बघितल्या. तुमचं काय कौतुक करावं मला काय कळत नाही. शब्द नाही फुटत मला. मी खोटं नाही बोलत, मी बळस्तुती करत नाही कोणाची. तुम्ही स्वतः बघितलं, तुम्ही चटणी भाकर खाल्ली. इतके हाल आम्ही ते भोगतो. त्या समाजाचं वाटलं कसं काय होऊन देईल मी? कधीच होऊन देणार नाही. चूक असेल तर दुरुस्ती करू, त्यात काय एवढं. पण माझ्या मराठ्याला माहिती आहे, 100% मराठवाड्यातला मराठा आरक्षणात मनोज जरांगेच घालणार. म्हणून मराठे आनंदात आहेत घरी, काय टेन्शन घेत नाही. जे अर्थ काढला ना, पहिली तर लढाई जिंकली. नाही जरांगेजी, तुमच्या कष्टाबद्दल वाद नाही, त्या बाबतीत कधीच कोणी सुद्धा ठेवणार नाही. जरांगेजी, तुम्ही तुमची आंदोलनं पाहिलेली आहेत, कव्हर सुद्धा केली आहेत, जालन्याच्या अंतरवली सराटी आणि तिथपासून मुंबईपर्यंतचा. तो काही प्रश्न नाहीये. एक वेगळा सामाजिक प्रश्न मात्र आहे, तो असा की एकीकडे हे आरक्षण मिळवण्याचा एक आता अस्मितेचा मुद्दा झाला की आम्ही ओबीसी जाणार, आम्ही कुणबी सगळे ठरणार आणि ओबीसी जाणार. पण हे करत असताना असं तर होत नाही की आधीचीच डील चांगली होती. उदाहरणार्थ EWS मध्ये सर्वाधिक त्याचा लाभार्थी समाज होता मराठा. एक ढोबळ मानाने सांगायचं झालं तर 80% मराठाच कंझ्युम करत होता आणि बाकीचे सगळे जे होते ते अन्य कुठले जाती आणि अन्य समूह असतील ते. म्हणजे थोडक्यात EWS अंतर्गत मराठा जाती समूहासमोर मोठी स्पर्धाच नव्हती. आता का एकदा तुम्ही कुणबीच्या माध्यमातून ओबीसी मध्ये आल्यानंतर तुम्हाला 250-300 जातींच्या समोरची स्पर्धा असेल. एक छोटं उदाहरण सांगतो, मराठवाड्यातलंच आहे, जे परवा एका आम्हाला लोकप्रतिनिधीने सांगितलं. ज्या मुलीनं कुणबी, त्यांच्या कुटुंबियांनी कुणबी सर्टिफिकेट घेतलं होतं, तिकडे नेमकी ओबीसींसाठीची लिस्ट क्लोज झाली 85% आणि बाकीची लिस्ट होती ती त्याच्यापेक्षा काही कमी टक्क्यांनी होती. त्यामुळे जरांगेजी, तुम्ही जीव प्राण पणाला लावून आरक्षण तर मिळवतायत, पण ज्याच्यासाठी हे करायचं की मराठा समाजाला त्याचा लाभ होईल, तुम्ही मराठ्यांना आता 350 जातींच्या स्पर्धेला आणून ठेवलं, त्याचं काय? दादा, एक तर आम्ही 10% द्या म्हणलो नाही, आमच्या माथ्यावर मारलं, EWS घातलं. तो मुद्दा क्लिअर केला मी, करतो आणि केला. पण आम्ही काय घालू नका म्हणलो नाही त्यांना. आम्हाला काय 10% घालू नका हे सांगितलं होतं. आरक्षण ते EWSचं बी आमचं उडून टाका हे म्हणलो नव्हतं आम्ही. त्यांनीच ते कारभार केला आणि ते सरकारनं सगळं करून घेतलं. पण EWSच्या ज्या सुविधा आहेत त्या ओबीसीच्या ज्या आहेत त्या EWS मध्ये नाही आहेत. हे राज्यापासून केंद्रापर्यंतचं आमचं आरक्षण आहे. ECBCचं आरक्षण वेगळं, EWSचं वेगळं. बरं, आमचा हक्काचा असून पोरांचं वाटलं कशामुळं? याच्यात अनेक योजना आहेत, अनेक सुविधा आहेत राज्यापासून केंद्रापर्यंतच्या. आपल्या हक्काचं आहे, टिकणार आहे. ते कधी टिकल कधी उडून काही सांगता येत नाही. कोणत्या दिवशी सरकार बदलन मेळ नाही लागत. ह्या दिवशी काल परा दिवशी वेगळं सरकार होतं, चौथ्या दिवशी चौथंच होतंय की ते याच्या काळात उडीत आहे, हे त्याच्या काळात उडीत आहे. त्याच्यात बळी आमचा गरिबाचा भराटला जातो, आमचा बळी त्याच्यात गेला जातो. त्यामुळे आपलं हक्काचं घेऊन ठेवावं. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लोकांना, गरिबाच्या पोराबाळांना, लेकीबाळींना ते टिकून राहील. 10 दिवस लेट होईल, 2 महिने लेट होईल, पण टिकणार आता तरी देऊ. 3दा गेलं दादा आमचं. 16% एकदा दिलं तर ते गेलं, 13% एकदा दिलं तर ते गेलं. या 10%चा भरोसा नाही आता दिलेला आहे. म्हणून माझ्या डोक्यात असं आलं, आपण कणखरपणाने लढू, खरं लढू, पण समाजाला टिकणारं देऊ. आता 4 दिवस लेट लागू द्या. 45 वर्ष व्हायला गेले म्हणजे 5 पिढ्या गेल्या. आता पिढी व्हायला नाही घालवलं मी. 1 वर्षात आंदोलन संपितोय, 1. म्हणून मला हे मला बरं वाटतं की आपण ओबीसीतलं आरक्षण समाजाला दिलं तर आयुष्यभर लेकरांचा ताण जाईल. शिक्षणात खूप महाग झालंय. आईबापाचं कंबरडं मोडं काम करू त्या लेकरांना होईल, नोकऱ्या लागतील,
पोरं शिक्षणात उच्च शिक्षणात जातील, कोणी डॉक्टर, इंजिनियर, वकील या पद्धतीनं होत राहील. म्हणून टिकणारच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. समाजाचं सुद्धा तेच म्हणणं आहे. जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतोय. आता राहिला तुमचा प्रश्न EWSचा, काही जणांचं नाव ठेवणाराचा. आता त्यांचं काय, मराठ्याला मिळू नये म्हणून त्या 4-2 आमचे पण असतील आणि 5-50 दुसऱ्याचे पण असतील. बरं, मिळू नये म्हणून ते काहीतरी ते बरोबर ती चाणक्य बुद्धी असते, तिला डेंजर बुद्धी असते दादा, तिला अवघड बुद्धी, ती कोणाला कळतच नाही. अच्छा, ते बरोबर पटवून सांगत येतं. मग लोक थोडे संभ्रमात पडतात, अयो काय झालं असं. काय नाही झालं, गोरगरिबांनी त्याच्यामुळे उगाच संभ्रमात पड जायचं नाही. आता संभ्रमात निर्माण केलता, EWच्या टायमाला संभ्रमात निर्माण केलता. ते फक्त स्वतःला चतुर समजतात, पण समाजाला मिळून काही दिलं नाही आतापर्यंत. हे मात्र तेवढं सत्य आहे. बरं, चतुर समजतात पण समाजाला मिळून काही दिलं नाही. आणि आमच्या विरोधकांनी तर नाहीच, त्यांनी तर मिळूनच नाही दिलं. आता समाजाला वाटतंय आपलं पोरग शेतकऱ्याचं इमानदार आहे, लढून 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 हक्काचं तर मिळून देत आहे ना. 4 दिवस लेट देईल, एखाद बार चुकत बी असन, एखाद बार बरोबर बी असन, पण आपल्याला पक्क देत आहे. त्यामुळे संभ्रम मराठ्यात नाहीये. 10-5 जणात हाई आणि ते करतेत. हे मात्र मी पुढारी चॅनलला प्रामाणिक सांगतो. ते कन्फ्युजन करतात, संभ्रम निर्माण करतात, पण गरीब मराठ्यात नाहीत. त्यांना माहिती ही बरोबर ठेप्याला बसवतोय. आपल्या लेकरासाठीच लढतोय. आणि मी कोणासाठी करतो दादा तळमळ, मग त्यांच्याच लेकरा बाळासाठी. त्यामुळे काही चुकीच होत नाही. आणि झालं तरी लढतो मी आणखीन बी. मी जिवंत आहे तर मला डंक लागून देत नाही, मराठ्याला डंक सुद्धा लागून देत नाही, डाग लागून देत नाही. जरांगीजी, आपण हे मराठा समाजाला आश्वस्त करताय, पण याच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे या आरक्षणाचा लाभ कशासाठी. तुम्ही आतापर्यंत म्हणत आलात की आमची लेकरबाळं शिकतील, नोकऱ्यांमध्ये त्यांना संधी मिळेल आणि ते पुढे जातील. पण त्याचप्रमाणे एक जी काळजी ओबीसींच्या मनात आहे आणि ती व्यावहारिक काळजी आहे, ती अशी की एकतर तुम्ही आरक्षणात एकदा का मराठा समाज आला की मग ओबीसीतल्या 250 जातींनी करावं काय, कारण समाज हा एवढा मोठा, मराठा समाज हा पहिली भीती. दुसरा भाग असा, तुम्ही एका ठिकाणी वक्तव्य केलं होतं की जमिनीचा 7-12 आमच्या नावावर केल्यानंतर ऊस लावू नका असं म्हणू नका, ज्याचा संदर्भ होता राजकीय आरक्षणाच्या बाबतीतला, निवडणुकीला उभं राहण्याच्या आरक्षणाच्या बाबतीतला. माझा आपल्याला प्रश्न आहे, या आक्षेपाकडे, या मुद्द्याकडे आपण कसं पाहता? ओबीसींची भीती मनातली त्यांच्या. नाही नाही दादा, तसा अर्थ नाही. आम्हाला जर आता आमच्या इथं जिरे भया प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि त्यांना एकदा प्रतिनिधीचं त्यांना एकदा बिल्ला दिला आणि कुणी जर म्हणलं तो पुढे चॅनलचं कामच करायचं नाही, असं कसं जमान? जे त्यांना रूल घालून दिलेत प्रसन्न जोशी सरांनी, त्या रूल प्रमाणे काम करावंच लागल. तसं आमचं प्रमाणपत्र आहे, त्या पद्धतीनं तर आम्ही फायदा घेणारच ना. असं नाही ना की त्याचा अर्थ राजकारणच जर कोणी धरणार असलं तर याला काय अर्थच नाहीये ना. त्याला काय अर्थ आहे? कारण उद्देश एवढाच आहे फक्त की ओबीसीच्या मनात जी भीती आहे ती नाहीये. बरं, हे 10-5 जण राजकारणासाठी करतात फक्त, ओबीसीच्या मनात नाही. त्यांना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या ना, गरीबाच्या लेकराला ज्यावेळेस आरक्षण मंडळनं दिलं ओबीसीच्या, त्यावेळेस मराठ्यांनी विरोध नाही केला. मग आज नोंदी सापडल्यात, गरीब मराठ्याच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, नोंदी आहेत म्हणल्यावर आपल्या नेत्यांनी विरोध करू नये असं गरीब ओबीसीला गावखेड्यात वाटतं. आणि ते सत्य आहे आता सुद्धा. फक्त काय झालं, त्या येवल्यावाल्याने काय केलं, बोलू ना 1 मिनिट. बोला बोला बोला, आहे वेळ. ते येवल्यावाल्याने काय केलं, ते बघा पांगित आहे खेळ, ते लय चाबरा माणूस आहे. ते काय करतंय, ते सांगत नाही असं की मराठी, ते म्हणतो 5 कोटी मराठी आरक्षणात येते. मग ते बिचारे ओबीसीला काय वाटतं, आलं खरं आहे ना, 5 कोटी मराठी जर आपल्यात आले तर किती गर्दी होईल. ते त्यांनी समजून सांगायला पाहिजे ओबीसीला, सगळे मराठी आरक्षणात येणार नाही. हे येवल्यावाल्याने समजून सांगायला पाहिजे. कसे येणार नाहीत? पश्चिम महाराष्ट्र अर्धा पहिलाच आरक्षणात गेलेला आहे, विदर्भ पूर्ण गेलेला आहे, बरं, परत खानदेश पूर्ण गेलेला आहे, कोकणाचा पठार भाग सगळा आरक्षणात गेलेला आहे. खाली काय राहिलं, मराठवाडा आणि थोडे 1-2 ते जिल्हे, एवढंच राहिले. एवढी कोणची गर्दी होणार आहे? त्याच्यात बी आता नोंदी सापडल्या तर ते पण गेलेत. ते सांगताना चुकीच सांगतात. म्हणून ओबीसीला माहित झालंय की मराठा पहिलाच आरक्षणात येतो, ओबीसी आरक्षणात गर्दी होणार नाही, काय नाही काय नाही काय नाही. आणि आम्ही 1881-84 पासून आहेत दादा, हे आता 89-90 ला आलेत, मंडळनी दिलेले. आम्ही आधी आहेत, गर्दी नाही काय नाही काय नाही काय नाही आहे, तेच परफेक्ट आहे. एवढी संख्याच नाहीये मंडळीत. मग 28% लोकसंख्या दाखवली, 14% आरक्षण दाखवले, 32 कसं काय झाले? 32% आरक्षण कसं काय झालं? 60% लोकसंख्या एकाएकीच 90 ते 94 4 वर्षाच्या काळात. ती आमची जागा होती. फक्त आता येवलावाला काय एसटीत गर्दी झाली म्हणतो,
जागाच नाही म्हणतो. आमचं म्हणणं दार उघडून बघून दे ना आम्हाला गर्दी झाली का. हे 2-3 सीटावर एकटंच झोपलाय आडत आणि गर्दी झालं म्हणते. गर्दी नाही काय नाही सामावून घ्यायची सवय नाही दुसऱ्याच्या लेकरं. त्याचं उदाहरण देतो तुम्हाला मी कसे सामावून घ्यायची सवय नाही. त्याला एकट्याला खायची सवय. त्याला मध्ये 5-6 महिने मंत्रीपद नव्हतं बघा. एक शब्द काढा नाही ओबीसीच्या बाजूने. कोणत्या देशातच जाऊन झोपला तो बर्फात तिकडं. मंत्रीपद दिलं ओबीसीचा नेता झाला लगेच. म्हणजे गरीब ओबीसींना माहित झालं हे जे 5-7-7-8 जण आहेत ना हे फक्त राजकीय वापर करतात आपला. राजकीय बाकी काही करीत नाहीत राजकीय स्वार्थासाठी. त्यामुळे ओबीसीच्या लक्षात आलं गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. ते आमच्या बाजूने ते ठासून सांगतोय. आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणातच घालणार. आणि मराठवाड्यातला तर एकही माणूस काल निघालेल्या JR एक सुद्धा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही. हे माझा मराठवाड्यातल्या शब्द आहे. कोणाला काय संभ्रम आणि गैरसमज पसरू द्या. मराठ्याने शांत आनंदात घरी राहा. तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालणार तवाच माग सरकणे शब्द आहे आपला. आणि एकदा शब्द दिला ना दादा माया मराठ्याला माहितीये शब्द दिला की पोरग पुराच करताय. कारण मला काय कमायचं नाही. गरीबाचे लेकर मला फक्त सुखी समाधानी बघायचे. येशीत बसलेले IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले बघायचे. तहसीलदार PSI कुणी रेल्वे खात्यात कुणी आरोग्य खात्यात झालेल्या पोरं बघायचे. डॉक्टर झालेले MBBS झालेले MD झालेले बघायचे. त्यामुळे समाजाला विश्वास आहे एक पोरग नोकरीत घालतोय आरक्षण देतोय. मी टेन्शन घेत नाही. सोपं नाही दादा. तुम्ही कव्हर केलं आम्हाला तुमचं खरंच कौतुक वाटतंय त्या दिवसापासून. आम्ही येणार आहे तुमच्या स्टुडिओला आता इकडून सुट्टी झाली कीच. या जरूर. इतके ते ना पोर एका हाकेवरती आले लोक आहेत. ते एका हाकेवर मुंबईला आले लोक आहेत ते. हो खरं मी पाहिलंय ते. सोपं नाहीये. जरांगेजी या पार्श्वभूमीवरती जेव्हा सरकार आता तुम्हाला कल्पना आहे तिकडे नागपूरपासून सगळीकडे ओबीसी नेते सुद्धा उपोषण करतायत आंदोलन करतायत आणि सरकार त्यांना सांगते की तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. खरे ओबीसी आहेत त्यांनाच आरक्षण मिळेल. खरे कुणबी आहेत त्यांनाच आरक्षण मिळेल. आता जर का सरकारचं म्हणणं मान्य करायचं झालं तर त्याला खरे ओबीसी म्हणा नाही तर खोटे ओबीसी म्हणा नाही तर काही म्हणा. याचा अर्थ असा की जेवढे खरे कुणबी आहेत तेच ओबीसी मध्ये येतील आणि त्यांनाच आरक्षण मिळेल. थोडक्यात ओबीसींच्या संख्येमध्ये आरक्षणाची आकडेवारी तेवढीच राहणार आहे मात्र खऱ्या कुणबींनाच येता येईल. आता प्रश्न असा आहे की खरं खोटं काही म्हणा तुम्ही मात्र म्हणतायत सरसकट मराठवाड्यातला सगळा मराठा येणारच आहे कुणबीमध्ये. सरकार मात्र ओबीसींना सांगताय की जे खरे लाभार्थी आहेत त्यांनाच फक्त घेऊन येऊ आणि ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. आता जागा आहे तेवढ्याच राहणार आहेत. आरक्षणाचा आकडा आहे तेवढाच राहणार आहे. मग परत एक खरे कुणबी खोटे कुणबी खरे ओबीसी खोटे ओबीसी हा तुम्हाला काय शब्दांचा खेळ वाटतो का भ्रम वाटतो काय वाटतं? नाही विखे पाटील साहेब असतील शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील हे खरं बोलतेत. ते खरं सांगायला लागलेत की खरे कुणबी मराठी आरक्षणात येणार. कारण आम्ही खरेच कुणबी मराठी. बरं. त्याच्यामुळे आम्ही सगळे आरक्षणात येणार. आम्ही खरे कुणबी मराठी आहेत. आम्ही खरंच आरक्षणात येणार. त्याचं कारण सांगतो. गॅजेटियर म्हणजे सरकारी दस्तावेज. सातारा संस्थांचं गॅजेटियर राजश्री शाहू राजांचं गॅजेटियर ज्यांनी देशाला आरक्षण दिलं त्यांचं गॅजेटियर हे खऱ्या नोंदी आहेत. यांच्या कुणाच्याच खऱ्या नोंदी नाहीत. बरं. मंडल कमिशननं इंग्रजकालीन जनगणनेवर दिलेलं भास्करराव जाधव साहेबांच्या 1952च्या ओबीसीच्या यादीवर दिलेलं मंडळनं दिलेलं हे आरक्षण आहे कोणालाही मागास सिद्ध न करता. बरं. आमच्या नोंदी आहेत यांच्यातली एकाची पण नोंद नाही. हे सगळे पोटजात उपजात म्हणून आता नंतर यांचे सगळे सोयरे आरक्षणात गेले. दुसरे कोण नाही गेले. यांचे सगळे सोयरे गेले. 67ला फक्त 180 जाती होत्या. एखाद्या अर्धे मागं पुढे होईल माझ्याकडून. हे नंतर त्यांचे सगळे सोयरे घातले सगळे सोयरे आत. फक्त नाव बदलिलं कायद्यात पोटजात उपजात तत्सम म्हणून. खरे ओबीसीच आम्ही आहेत खरे कुणबीच आम्ही आहेत. त्याच्यामुळे खरे सगळे जाणार आहेत आणि ते बोलले ते खरं आहे. त्यात काही शब्दाचा खेळ नाही कोड नाही. यावेळेस खात्रीने सांगतो फडणवीस साहेब मराठ्यांना फसवणार नाहीत. बरं. अजिबात. फसवलं तर त्याचे परिणाम त्यांनाही माहिती आहेत राजकीय किती त्याचे पडसाद वाईट पडणार आहेत. त्यामुळे तेच फसवणार नाहीत का की गॅजेटियर आहे. गॅजेटियरला कुठलाच ओबीसी विरोध करू शकत नाही. नोंदीला कुठलाच विरोध करू शकत नाही. जरांगेजी या तुम्ही आता 2-3दा फडणवीसांचा उल्लेख केला. मला कल्पना आहे आतापर्यंतची तुमची 7 ते 8 आंदोलनं मोठी आंदोलनं झाली होती. या सगळ्या काळामध्ये एक कटुतेची भावना सुद्धा बघायला मिळाली. तुम्ही अनेकदा सरकारवर टीका केली भाजपवर टीका केली फडणवीसांवर टीका केली. अनेकदा तुमच्यावर हाही आरोप झाला की तुम्ही अजितदादा किंवा शिंदेबद्दल काही बोलत नाही पण फडणवीसांवर टीका करता.
आज मात्र 2-3दा तुम्ही जरा थोडा पॉझिटिव्ह संदर्भ पाहायला मिळाला. तर तुमचा ह्या सगळं झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दलच्या नेमक्या भावना काय आहेत? नाही, मी मागं बी सांगितलं होतं, असं नाही दादा. बघा तुम्ही मागही शोधून बघा वर्षभर, त्यांचं आमचं काय वैर नाही, ते काय शत्रू नाहीत. आमच्यावर हल्ला झाला ना, मला तिथं राग आला. बरं, माया मावल्यांना या राज्यात नाही आणू शकत तुम्ही, पालकत्व तुमच्याकडे होतं राज्याचं. एखाद्याच्या लिकेबाळीचं रक्त या स्वरूपानं सांडवणं आणि तिला रक्ताच्या थाळीत पडलेल्या असताना पाण्याचा घोट देण्याऐवजी बंदुकीचे दस्ते जर तिच्या डोक्यावर पडून चिंदाड्या होणार असल्या तरी साधी सोपी गोष्ट नव्हती. कारण ही कोणासाठीच भूषणावं गोष्ट नाहीये, सरकारसाठी नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी बी नाही. म्हणून ते तिथून झालो. तुम्ही काम करा, आम्ही कौतुकच करणार. तुमचं नामचं काय शत्रू होतं? काय करायचं आम्हाला राजकारणाचं? महायुती काय आली, महाविकास आघाडी काय आली? आम्हाला कोण 10 रुपये तेल मिठाल देत आहे का? आमचे कष्ट करून आम्हाला संसार चालवावं लागतात, लेकरं शिकावं लागतात, ऊस तोडावं लागतात, कामं करावं लागतात, आम्हाला करावं लागतात, शेतात कामं करावं लागतात, जनावर सांभाळायचे, हे कुठाने करायचे, कामं करायचे, काबाड कष्ट करून आम्हाला लेकरं मोठे करायचे. आमचं का वैर आहे का? तुम्ही आडव्यास शिरल्यावर मी सोडित नाही. मग ते कुणी बी असू द्या म्हणतो तुम्हाला मी. तुम्ही आडव्यास शिरलं नाही. आता त्यांनी JR दिला आणि त्यांनी सांगितलं हैदराबाद गॅजेटियर आम्ही लागू करतोय, शब्द गेला त्यांचा मीडियातून. मग आता आम्ही कौतुकच करणार ना. तुम्ही त्याची अंमलबजावणी करून नाही दिला ना, मग मराठे पुन्हा तुमच्या मागे लागणार. बरं, पण मग लय लागणार. मग इतके लागणार की आता जे मन जुळायला लागलेत ना, पुन्हा तुटलेलं मन कधीच जुळणार नाहीत. बरं, म्हणजे हे पण सांगतो आम्ही, तुम्ही द्या कवा तुम्हीच राज्य करा ना, आम्हाला काय करायचंय? मी 1000 बाऱ्या म्हणलोय, आम्हाला काय करायचं तुमच्या राजकारणाचं? आम्हाला आरक्षण महत्वाचं आहे. तुम्ही JR दिला, तुम्ही शब्द वापरला, फडणवीस साहेबांनी वापरला, शिंदे साहेबांनी वापरला, अजितदादा बोलले की नाही ऐकायला आलं, पण विखे साहेब बोलले की आम्ही गॅजेटियर हैदराबादचं लागू केलं आणि 1 महिन्यात 17 संस्थांचं सुद्धा आम्ही लागू करायलो, काही कायदेशीर त्रुटी आहेत म्हणून. बरं, आम्ही कौतुकच करणार ना. पण तुम्ही अंमलबजावणी करून जर त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला मराठा कुणबीचे आणि सगळ्याला प्रमाणपत्र नाही दिले तर भयंकर मोठी लाट उसळणार नाराजीची. बरं, मराठवाड्यात पण आणि पश्चिम महाराष्ट्रात पण तुफान. त्यामुळे तुम्हाला ते पूर्ण करावं लागणार आहे आता. बरं, आता जर मागे फिरताल मग अवघड आहे. जरांगेजी, ही मुलाखत, हा संवाद संपवण्याच्या पूर्वी मी इकडे आपली मुलाखत चालू असताना मला सोशल मीडियावरती काही कमेंट्स येत आहेत. त्यातला एक इंटरेस्टिंग प्रश्न सांगितलाय की जरांगे दादांना विचारा, मनोज दादांना विचारा की त्यांचं स्वतःचं कुणबी सर्टिफिकेट निघालंय का? तर खरंच काही निघालंय का? तुम्हाला तरी मिळालंय का सरकारकडून कुणबी सर्टिफिकेट? मला नाही माहित भाऊ. रोज लढतोय मी, मला माहित नाही. निघालं असलं तरी माहित नाही, नसलं निघालं तरी माहित नाही. म्हणजे ध्यान देत नाही. म्हणजे चक्क मनोज जरांगेंकडे कुणबी सर्टिफिकेट नाही, शासनाने दिलं नाही. मी असं नाही तर नसन मी म्हणतो, मी बघितलं तर मी ध्यान देत नाही. ते स्वभाव सांगतो मा. मी रोज घरातून उठलो की लगेच कामाला लागतो समाजाच्या. 22 वर्षापासून थोडी समाजात येड लागलेला आहे मला, त्यामुळे मी मागं पुढं बघत नाही. जे ध्येय धरलं ते कडील लावतो. मी ध्येय धरलेलं आहे, मला महाराष्ट्रातला सगळा मराठा सरसकट कुणबी करायचा. मग ते निघालं पण असं म्हणतो मी. बरं, आणि नसन बी ते काहीच माहित नाही मला. मी ध्यान देत नाही, मागं वळून नाही बघत ध्येय पूर्ण होईपर्यंत. कारण मी समाजाला शब्द दिलेला आहे, मी पुऱ्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मागं वळून बघणार नाही. बरं, त्या शब्दावर मी ठाम आहे. मनोज जरांगेजी, आपण सविस्तर वेळ दिला. आपण वस्तुतः मोठ्या उपोषणानंतर आता उपचार घेतायत, पण तरी सुद्धा तुम्ही वेळ दिला यासाठी पुढारी न्यूज तर्फे आपले आभार. आणि जसे तुम्ही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा चंग बांधलाय, तसंच तुम्हाला सुद्धा ते सर्टिफिकेट मिळाल्याची दृश्य पुढारी न्यूजवर बघायला मिळतील अशी अपेक्षा बाळगूया. तुमच्या या लढ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही दिलेल्या या वेळेसाठी आणि या संवादासाठी पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणासाठी ज्यांनी संघर्ष आरंभलेला आहे आणि त्यांनीच सांगितलेल्यानुसार आता फक्त एक टप्पा पार पडलेला आहे. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शब्द दिलेला आहे शासनानं, मात्र तो न पाळल्यास मराठे पुन्हा मागे लागतील असा इशाराही त्यांनी दिलाय. यानंतर एक छोटासा ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ सुरू राहील. पाहत रहा पुढारी न्यूज.